नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. आजचा दिवस हा महाराष्ट्रातील राजकारणासाठी अत्यंत काळा दिवस आहे. कारण आज सकाळी विमान अपघातामध्ये आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजित पवार आणि त्यांच्यासह इतरही 5 जणांचा मृत्यू झाला. अजितदादांबद्दल बोलायचे झाले तर अजितदादा हे नेहमीच निर्भीडपणे बोलणारे आणि दिलखुलास असे व्यक्तिमत्व होते. ते नेहमीच लोकांचे प्रश्न जाणून घ्यायचे. सकाळी लवकर उठून 6 वाजता ते कामाला सुरुवात करायचे आणि अत्यंत हसमुख आणि सर्व कार्यकर्त्यांशी मोकळेपणाने बोलणारा, मिसळणारा असा हा नेता होता. त्यांच्यावरती अनेक आरोपी झाले. राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोपही होतच असतात, त्याला तर राजकारण म्हणतात. पण अशा प्रकारे त्यांचा अचानकपणे अपघात होऊन मृत्यू होणे ही बाब संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत शोककळा आहे आणि त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली. धन्यवाद.